बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कुंभोज येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ओम शांती आध्यात्मिक केंद्र कुंभोज यांचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदा दिदी, ग्लोबल हॉस्पिटल माउंट आबूचे राहुल भाईजी, सेवा केंद्र संचालिका आशा दिदी, इचलकरंजी सेवा केंद्र संचालिका शिरोळ दत्तवाड कोडोली वडगाव कोल्हापूर येथील भाई बहीणजी उपस्थित होते. यावेळी ईश्वरीय सेवेचे 26 वर्ष आणि उपसेवा केंद्राचे 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज शिंगेवाड्यात वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी ओम शांती आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून समाज व्यवस्थेत शांतता, संयम व सलोखा ठेवण्याचे काम केले जात आहे. आज अशा आध्यात्मिक केंद्राची समाजाला गरज असून ओम शांती आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून कुंभोज परिसरात धार्मिकतेचा निवास वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कुंभोज येथील शिल्पा बहीणजी, श्वेता बहीणजींचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याची आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी कुंभोज ओम शांती आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून आज शेकडो महिला ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांना आध्यात्मिक केंद्रातून दिले जाणाऱ्या शिक्षणावरच खऱ्या अर्थाने समाजव्यवस्था आधारित आहे. त्यासाठी अशी आध्यात्मिक केंद्रे वाढवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच प्लॅस्टिक वस्तू वापरावर बंदी आणा व स्वतःचे व समाजाचे आरोग्य सांभाळा, असाही संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी कुंभोज परिसरातील सर्व ओम शांती अध्यात्म केंद्रांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन शासकीय योजनेअंतर्गत लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनंदा बहीणजी यांनी मनुष्य जीवनात अध्यात्माला एक विशेष महत्त्व असून जीवनात शांतता, संयम आणण्यासाठी ओम शांती आध्यात्मिक केंद्राची गरज आहे व त्यासाठी कुंभोज ओम शांती आध्यात्मिक केंद्र उल्लेखनीय कार्य करत असून यामध्ये अनेक भाई व बहीणजी आध्यात्मिक ज्ञान घेण्याचे काम करत आहेत. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार ओम शांती आध्यात्मिक केंद्र कुंभोजच्या शिल्पा बहीणजी व श्वेता बहीणजी यांच्या वतीने करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भाई बहीणजी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे.